असं काही होईल हे बिलकुल वाटलं नव्हतं मला, कारण की माझी जर्नी खूप छान होती. 2025 स्टार्ट झाल्याच्या नंतर मला फायनली कळालं की आय एम प्रेग्नेंट. तेव्हापासून मी इतकी खुश होते आणि एवढं सगळं माझ्यासोबत चांगलं रुटीन पण चालू होतं, घरचे पण खूप चांगले खुश होते. माझी जर्नी इतकी मस्त चालू होती, यांचं पुण्याला अपडाऊन करणं चालू होतं, माझी प्रॉपर ट्रीटमेंट चालू होती. इकडे मम्मी पप्पा पण जास्त खुश होते, माझं खुशीसोबत खेळणं राहणं. प्रेग्नेन्सीमध्ये मी ठरवलंच होतं की मला माझी स्वतःची काळजी घ्यायची आहे, म्हणजे घ्यायचीच आहे. कारण की इतके सारे इंजेक्शन, मी खोटं नाही सांगत, मी टोटली 500 ते 600 इंजेक्शन घेतले असेल 9th मंथमध्ये. आणि ॲडमिट वगैरे तर भरपूर वेळा झालेले आहे, ते तर मी कोणाला सांगू पण शकत नाही. आणि खूप वेळेस कोणाला खोटं बोलले की मी याच्यासाठी ॲडमिट झाले, त्याच्यासाठी ॲडमिट झाले, कारण की मला ह्या गोष्टी शेअरच नव्हत्या करायच्या कोणासोबतच. आणि एरवी रुटीन पण खूप छान चालू होती, खुशीचं माझं राहणीमान पण चांगलं चालू होतं. पण आता मला खुशी दूर राहावं लागतं, हेच माझ्यासाठी खूप दुःख आहे. कारण की तिला माझ्याशिवाय करमत नाही, मला पण तिच्याशिवाय करमत नाही. जरी मी संभाजीनगरला असले तरी पण माझं मन सगळं तिच्याकडेच आहे, कारण मी तिला एरवी 2-2, 3-3 तासाला व्हिडिओ कॉल करत असते आणि माझ्या बेबीला पण दाखवत असते. आणि हॉस्पिटलमध्ये एवढं खतरनाक झालेलं आहे माझ्यासोबत, काय मी तुमच्यासोबत शेअर करू. असं 2025 होतं माझं. पण एक गोष्ट मी ती कायम विसरणार नाही की ह्या डिसेंबर महिन्यामध्ये माझी आजी एक्सपायर झाली होती. तिच्या छान छान मस्त मस्त क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. आणि ह्या अख्खा व्लॉगमध्ये तुम्हाला नेमकं काय आवडलं ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट